आत्मदा निश्चितच अभिषेक थोडीशी अनुपस्थिती असेल, परंतु तरी देखील संघाचा जबरदस्त फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतोय वर्षोय भाषी. एक जबरदस्त वैद्यमान चढाई बहादराचा मात्र ज्ञानेश्वर कोळवे संघाच्या माध्यमातून प्रयत्न करेल. बोनस गुणावरती मोहर उमटवण्याचा प्रयत्न तर निश्चितच झालाय, परंतु बघूया कितपत यशस्वी ठरतोय. पहिला यशस्वी बोनस गुण या ठिकाणी कोरला जातोय ज्ञानेश्वर कोळवे संघाच्या पालण्यामध्ये. प्रत्युत्तर देखील त्या ठिकाणी चढाई 72 जर्सी क्रमांक 1 मध्ये सज्ज झालाय. वर्षोय वाशी क्रीडा मंडळाचा हा एक आघाडीचा चढाई 72 कोपरा रक्षक आपल्याला बघायला मिळतोय. खरोखर अतिशय सुंदर संघमध्ये वर्षोय वाशी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. प्रत्युत्तर देत ज्ञानेश्वर कोळवे संघाचा हा 77 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू. खऱ्या अर्थाने डोक्यावरती उन्हाचा भार आणि अंगावरती घामाची धार, अहो तापलेले या भुई समानाने तरी कोणी ना घे माग, आणि हरला तरी आहे बेजार, अरे चिडून असला तू लिखशीला, परी म्हणा तर तू हरशीला. असा अभेद्य कबड्डीचा खेळ, आणि अभेद्य कबड्डीचा खेळ सुरू असताना निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोल्लेख या मैदानामध्ये होणं गरजेचं आहे. तर श्वासात रोख निवाद, अहो डोळ्यात ओकली आग, आणि देव अमिष छत्रपती एकले हिंद विभाग, अहो हातात धरली तलवार आणि छातीत भरला पोलाद, आणि धन्य धन्य तो महाराष्ट्र, आणि धन्य धन्य ती शहाजी जिजाऊंची औलाद. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. चढाई करता आता मात्र हा एक आक्रमक पवित्रांचा चढाई 72 आपल्याला बघायला मिळतो. कोणत्याही क्षणी सामन्याला भेदपावण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. प्रत्युत्तर देत आता मात्र साहिल पाटील एक वेगवान चढाई 72. खरोखर अतिशय सुंदर वेग याच्या पायामध्ये आहे असा साहिल. बघा कितपत गुणांची लूट करतोय. न भूतो न भविष्यती यावेळेस मात्र जबरदस्त प्रयत्न. खरोखर सुंदर चढाई आपल्याला बघायला मिळेल. सहजरित्या निसटला शत्रूच्या छावणीला भट्टार पाडण्याचं सामर्थ्य आज या मराठ्यांमध्ये आहे, हे विसरून चालणार नाही. निश्चितच मित्रांनो, शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये आपण सारी मंडळी आहोत. चढाई करता पुन्हा कसा आहे वारंवार रेड आपल्याला त्याला बघायला मिळतात. ओव्हरकिकच्या माध्यमातून कोपरा क्षेत्रावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया किती प्रयत्न करतोय. 5 विरुद्ध 1 सामना. डीप रेडचा प्रयत्न करावा लागेल तर आणि तरच यश मिळेल, परंतु कोणत्याही प्रयत्नाने या वेळेस मात्र निश्चितच एम्प्टी रेड कोरी रेड. मैदान क्रमांक 2 साठी दुसरा पुन्हा विरुद्ध 90 रन तारांगो आपण तयार करायचा आहे. आपल्याकडचा दुसरा पुकार मैदान क्रमांक 2. काय
आता मात्र 5 तास कमी करा. निश्चितच साहिल मैदानाच्या बाहेर असेल. यावेळेस मात्र डिफेन्सला काहीतरी करून दाखवावं लागेल. ऍडव्हान्स टॅकल आणि मात्र एकाची रोखण्याचा प्रयत्न. जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. वर्षोई यावेळेस मात्र एक आक्रमक पवित्र सगळा महादेव प्रतीक म्हात्रे आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच एक जबरदस्त चढाईच्या जोरावरती या देखील खेळाडूने अनेक स्पर्धा लकी पॉइंटर म्हणून जाणलं जातं. मुख्यतः खेळाडू ज्ञानेश्वर कोळवे संघाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस संघाला विशेष करून गरज असेल त्या त्या वेळेसला प्रतीक अगदी देवदूताप्रमाणे संघाकरिता धावून आलाय. परंतु आता प्रत्युत्तर देईल साहिल पाटील. निश्चितच अनस्टॉपेबल साहिल अशी याची ओळख. अनेक सामन्यांमध्ये अनेक स्पर्धेमध्ये अभिषेक भोईरच्या खांद्याला खांदा देऊन लढण्याचं प्रतिनिधित्व या साहिल मध्ये आहे. बघूया या सामन्यामध्ये कितपत प्रयत्न करतोय. प्रयत्न मोठा करावा लागेल मित्रा. जर विजयी होमगार्डच्या माध्यमातून रोवायचे असेल. ही अस्तित्वाची लढाई आहे. स्वतःला सिद्ध करण्याची लढाई असेल प्रत्येक संघाची. कारण निश्चितच लगातारचे 2 वर्ष या संघाने रायगड जिल्ह्याच्या अजिंक्यपद निवड चाचणीवरती आपली मोहर उमटवली. त्या अरुण क्रीडा मंडळ पाटणीच्या मैदानामध्ये आपण लढत देत आहे. हे विसरून चालणार नाही. कर्तृत्वाचं मैदान आहे, गौरवाचं मैदान आहे आणि निश्चितच नेतृत्वाचं मैदान आहे. बघा कितपत प्रयत्न करता. एक नवोदित खेळाडूला या ठिकाणी संधी दिली जाते. यावेळेस मात्र जबरदस्त टायमिंग आपल्याला बघायला मिळतोय. कुर्ती लहान परंतु जबरदस्त पकड जर्सी क्रमांक 5 च्या माध्यमातून परफेक्ट अँगल आणि जबरदस्त मध्यरक्षक भूमिका त्याने आता मात्र बजावली. प्रत्युत्तर करता दाखल पुन्हा एकदा साहिल पाटील. थर्ड रेड तिसरी चढाई. ही चढाई जर यशस्वी ठरली तर मात्र निश्चितच आघाडी धारण करू शकतो वर्सोई वासी संघ. बघूया कितपत प्रयत्न करतोय. ही रेडचा प्रयत्न करावा लागेल. गोल चढाई यावेळेस जर झाली तर मात्र नक्कीच साहिल यशस्वी होऊ शकतो. परंतु ज्ञानेश्वर कोळवे सारखा मजबूत संघ समोर आहे. यावेळेस मात्र नक्कीच नाही. साहिल पाटील थांबवलं जातं. प्रतीक मात्रच्या माध्यमातून एक सुंदर पकड. सामना पुन्हा बरोबर होती. 6-6 चढाईचा सज्ज झाला आहे प्रतीक. काका आता मात्र मोहित मडवी जर्सी क्रमांक 9. बघा कितपत प्रयत्न करतो वर्षोई वासी संघाकरिता. मैदान क्रमांक 2 वरती मात्र जबरदस्त कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय. जय मल्हार लोणे संघाच्या माध्यमातून खरोखर सुंदर परफॉर्मन्स आपला आहे मित्रांनो. जवळपास 10 पेक्षा अधिक गुण त्या ठिकाणी निदान रेषेवरती प्रतिस्पर्धी संघाला थांबवून त्यांनी मिळवले. आता मात्र
लोणेरे संघाचा मान ऑफ द मॅच ठरतो राहुल जाधव. याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती याच्याने आपला मॅन ऑफ द मॅच साठी नाव स्वीकारायचं आहे. लोणेरे संघाचा राहुल जाधव. राहुल जाधव चला त्या ठिकाणी टीव्हीएम कारावी नवतरुण तरणको त्वरित ताबा घ्या. टीव्हीएम कारावी नवतरुण तरणको मैदान क्रमांक 2 आपण बिना विलंब ताबा घ्यायचा आहे. राहुल जाधव आपण व्यासपीठावरती या. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपण मैदान क्रमांक 2 वरती सुरू करतोय. कर्ण झुंजार कणे विरुद्ध सुलभादेवी बेनेगड आपण कार्यक्रमाचे मैदान क्रमांक दुसऱ्या फेरीचा होणारा पहिला सामना असेल ओमसाई कोळवे विरुद्ध गावदेवी इंद्रनगर आपण तयारीत राहायचं आहे. ओमसाई कोळवे विरुद्ध गावदेवी इंद्रनगर सामना मैदान क्रमांक 1 वरती होईल. आपण या खेळाडूला या ठिकाणी सन्मानित करतो आणि सरांना विनंती करतो आपण जाधव जर्सी क्रमांक 5 याला आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. खरोखर अतिशय सुंदर सराई त्याच्या माध्यमातून झाला मित्रांनो या ठिकाणी एका खेळाडूचे पैसे हरवलेले आहेत. जर कोणाला सापडले असेल तर कृपया आपण व्यासपीठावरती आणून जमा करायचे आहेत. एका खेळाडूचे या ठिकाणी 10,000 रुपये हरवलेले आहेत. जर कोणाला सापडले तर कृपया आपण व्यासपीठावरती आणून जमा करायचे आहेत. त्याला योग्य ते बक्षीस या ठिकाणी दिलं जाईल. बडे ना आले मजाच झाली चला दुसरा बुकड असेल मैदान क्रमांक 1 साठी ओमसाई कोळवे विरुद्ध गावदेवी इंद्रनगर आपण तयारीत राहायचं आहे. दुसरा बुकड सेकंड दोन ओमसाई कोळवे विरुद्ध गावदेवी इंद्रनगर आपण तयारीत राहायचं आहे. चहा सांगा इकडे ट्रॉपिंग येऊला एक मोठा ट्रॉफी शेवटची 5 मिनिटे 15 10 10 15
बॅरिकेडवर कोणी जोर देऊ नये. बॅरिकेड सांभाळा मित्रांनो. सामने पार पाडायचे आहेत. बॅरिकेड सांभाळून थोडं बॅरिकेड सांभाळून राहा. सामन्याला सुरुवात झालेली आहे. मधल्या पेसेस मध्ये सर्व प्रेक्षक नितीन पाटील मधल्या पेसेस मध्ये सर्व प्रेक्षक बाहेर काढा. सर्वांना बाहेर काढा. मंडळाचे सदस्य चला तिथे. होप चला होप सर्व मधल्या पेसेस मध्ये जे सर्व आहेत त्यांना बसून तरी घ्या, नाही तर बाहेर काढा. सामन्यामध्ये व्यक्त येतोय सर्व पब्लिक. खूप चढत म्हणावं लागेल. एक जुना कमाई करतोय दोन्ही संघाचा खेळाडू प्रतिमचा वरतोय संघाचा खेळाडू. पाहूया सर्व चढाई. छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा. ती देह राजी असा, प्राण योगी असा, मूळ कैलासीचा ऐसा राजा. की मातीसाठी प्राण सांडितो, युद्ध मांडितो ऐसा राजा. जीव लावितो, जीव वाहितो, जीव रक्षितो ऐसा राजा. ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा. आणि या भूमंडळाचा भाई मित्र हो ऐसा राजा. तुम्हा आम्हासारख्या हिंदू बांधवांना लाभला हे आपलं तव भाग्य. निश्चितच त्या छत्रपती शिवरायांचा नामघोष करण्याची जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तेव्हा नामघोष करा. माघारी परत उमटा. निश्चितच सामना मात्र हातात निश्चित चालला. वरसवाई वाशी संघाच्या ज्ञानेश्वर कोळवे संघ मात्र एक जबरदस्त आघाडी घेत विजयाकडे. वरसवाई वाशी संघ मात्र निश्चितच जबरदस्त आघाडी घेत या ठिकाणी मात करतोय ज्ञानेश्वर कोळवे संघावरती.